So hello student, welcome to the second lecture of IoT. Okay. So या सब्जेक्टचे पूर्ण लेक्चर हे ओनली फॉर मेंबर्स असणार आहे. यू कॅन जॉईन आवर चॅनल मेंबरशिप इन ओनली 59 रुपीज. ओके, 59 रुपीज पर मंथ तुम्ही या चॅनलची मेंबरशिप जॉईन करू शकता. म्हणजेच लेस दॅन 200 मध्ये तुम्ही तुमचा पूर्ण सिलेबस हा कव्हर होणार आहे. गुगल पे किंवा फोन पे वापरून तुम्ही चॅनलची मेंबरशिप परचेस करू शकता फक्त 59 रुपीज मध्ये. ओके, सो चला स्टार्ट करूया आजचं लेक्चर. सो आज आपण बघणार आहोत तुमच्या सिलेबसचा पॉइंट 1.2 टाइप्स ऑफ आयओटी. ओके, सो बिफोर दॅट आपण एकदा डिस्कस करूया की हा जो तुमचा सिलेबसचा पॉइंट आहे 1.2 टाइप्स ऑफ आयओटी, यामधून कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात. ओके, सो फर्स्ट असू शकतं की लिस्ट आउट द डिफरंट टाइप्स ऑफ आयओटी. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ आयओटी तुम्हाला फक्त लिस्ट करायचे आणि कोणतेही 4 तुम्हाला लिस्ट आउट करायचे. हे तुम्हाला 2 मार्क्सला विचारू शकतात. ओके, एक्झाम मध्ये 2 मार्क्सला कोणत्या कोणत्या टाइपचे आयओटी ते तुम्हाला फक्त लिस्ट करायचे. सेकंड क्वेश्चन आहे लिस्ट आउट द डिफरंट टाइप्स ऑफ आयओटी अँड एक्सप्लेन एनी 4. ओके, सो अगेन एक्सप्लेन करायला यामध्ये खूप काही कॉम्प्लेक्स नाही आहे. सिंपल 2-2, 3-3 लाईन्स तुम्हाला नोट डाऊन करायच्यात. ओके, प्रत्येक टाईप विषयी, आणि ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. अजून की यामध्ये खूप सारे टाइप्स असू शकतात. ओके, डिपेंड्स ऑन अ लॉट ऑफ पॅरामीटर्स देअर, राईट. तुम्ही जर त्याला कॅटेगराईज केलं बाय स्केल असेल, इंटरॅक्शन पॅटर्न असेल, किंवा डिप्लॉयमेंट कंटेक्स्ट, किंवा डेटा फ्लो आर्किटेक्चर, नेटवर्क टाईप, ओके, लार्ज स्केल, स्मॉल स्केल, ओके, हे खूप सारे टाइप्स आयओटी मध्ये आहेत. बट आपण त्यापैकी मोजके जे तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू असणार आहे किंवा जे तुम्हाला समजायला सोपे जाईल असे आपण इथे बघणार आहोत. सो बघा, फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे बेसिक टाइप्स ऑफ आयओटी आहेत, ओके, बेस्ड ऑन द यूज, ओके, ते आपण बघणार आहोत. तर फर्स्ट आहे तुमचा पर्सनल किंवा कंझ्युमर आयओटी. पर्सनल आणि कंझ्युमर म्हणजे काय की असे आयओटी डिव्हाइस जे पर्सनल यूजसाठी किंवा कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही शिकलाय म्हणजे डेली नीडसाठी किंवा डेली होममध्ये आपण ते यूज करतो. ओके, सो पर्सनल, कंझ्युमर किंवा पर्सनल आयओटी फर्स्ट टाइप तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यामध्ये कोणते डिव्हाइस येतात? वेरेबल्स, जसं की स्मार्ट वॉचेस असेल किंवा स्मार्ट हेल्थ ट्रॅकर्स असतील. ओके, हे काय झालं तुमचे वेरेबल आयओटी डिव्हाइसेस ऑर पर्सनल आयओटी डिव्हाइसेस. त्यानंतर कंझ्युमरमध्ये, ओके, सो कंझ्युमरमध्ये काय असणार? तुमचा होम असिस्टंट, जसं की तुमचं अलेक्सा झालं किंवा गुगल होम झाले, हे जे डिव्हाइसेस आहेत हे तुमचे अंडर पर्सनल ऑर कंझ्युमरमध्ये येतात. त्यानंतर ग्रुप और कमर्शियल. ओके, सो ग्रुपमध्ये काय असतं? स्मार्ट होम्स, कनेक्टेड ऑफिसेस आणि रिटेल स्टोअर्स. ओके, रिटेल स्टोअर जसं की आपण डायरेक्टली बारकोडना स्कॅन करतो किंवा ऑनलाईन ऑर्डर करतो ग्रोसरी शॉपमधून. ओके, सो त्यामध्ये जे आयओटीचं नेटवर्क आहे किंवा जो आयओटीचा टाईप आहे तो झाला तुमचा ग्रुप ऑर कमर्शियल आयओटी. त्यानंतर थर्ड वन आहे इंडस्ट्रियल आयओटी. सो इंडस्ट्रियल आयओटी म्हणजे काय? जो ॲक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये यूज होतो. तुमचे जे मोठे मोठे इंडस्ट्री असतील त्यामध्ये खूप सारा नेटवर्क असतो, खूप सारा डेटा स्टोअर करायचा असतो, सेन्सिंग, ॲक्च्युएशन्स, राईट. सो यामध्ये काय यूज करतात? इंडस्ट्रियल आयओटी. आणि त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत? स्काडा सिस्टीम. ओके, स्काडा एक स्टँडर्ड डेटा ॲक्वायझेशनची सिस्टीम आहे, जसं की आपण डास शिकलेलं आहे, डेटा ॲक्वायझेशन सिस्टीम. ओके, सो स्काडा इज द नेक्स्ट व्हर्जन ऑफ डेटा ॲक्वायझेशन सिस्टीम, ज्यामध्ये खूप साऱ्या सेन्सरचा डेटा कनेक्ट केला जातो आणि एखाद्या क्लाउडला किंवा मेन कम्प्युटरला जोडला जातो, ज्यावरून तुम्ही इंडस्ट्रीचे वेगवेगळे प्रोसेस मॉनिटर करू शकता. वेगवेगळे जे इंडस्ट्रीमधले सेन्सर असतील किंवा काही इक्विपमेंट असतील, काही मशीनची हेल्थ असेल, हे सगळं तुम्ही स्काडा थ्रू एका ठिकाणी बसून मॉनिटर करू शकता. ओके, त्यानंतर अगेन प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्ससाठी सुद्धा इंडस्ट्रीमध्ये आयओटी डिव्हाइसेस यूज करतात. प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय की खूप मोठ्या मशीनी असतील, खूप कॉम्प्लेक्स जे इंडस्ट्रियल मशीन्स असतील, ओके, त्या ब्रेकडाऊन होऊ नये किंवा त्याचं जे हेल्थ आहे, मशीनची हेल्थ मॉनिटरिंग किंवा त्याचं मेंटेनन्स कधी होणार आहे हे प्रेडिक्ट करण्यासाठी आपण काय करतो? आयओटी, इंडस्ट्रियल आयओटी यूज करतो इकडे. त्यानंतर सिटी स्केल और इन्फ्रास्ट्रक्चर. ओके, सिटी स्केल म्हणजे एका सिटीसाठी पूर्ण आयओटी नेटवर्क तयार केलंय, जसं की स्मार्ट ट्रॅफिक लाईट्स. ओके, ट्रॅफिक लाईट असतील जे आजकाल काय करतात की थ्रू नेटवर्क किंवा एका ठिकाणी बसून आपण काय करतो? ते लाईटची मॉनिटरिंग करतो, ट्रॅफिक लाईट हे कंट्रोल करतो. ओके, त्यानंतर वेस्ट मॅनेजमेंट असेल किंवा पब्लिक सर्व्हिलन्स, लाईक सीसीटीव्हीज असतील, आपल्या खूप साऱ्या ठिकाणी रोड्सवरती असतील, रेल्वे स्टेशन, ऑफिसेस, एअरपोर्ट. ओके, सो हे सगळे सीसीटीव्ही काय असतात? एका नेटवर्कला कनेक्टेड असतात. सो तो झाला तुमचा सिटी स्केल और इन्फ्रास्ट्रक्चर टाइप्स ऑफ आयओटी. ओके, सो बेस्ड ऑन द यूज ऑफ द आयओटी डिव्हाइसेस आपण हे क्लासिफाय केलेत.
फर्स्ट आहे पर्सनल IoT, पर्सनल किंवा कन्झ्युमर IoT. ओके, कोणतंही नाव तुम्ही देऊ शकता. पर्सनल वेअरेबल, पर्सनल मध्ये काय येणार, वेअरेबल, स्मार्ट ट्रॅकर, स्मार्ट वॉचेस, होम असिस्टंट. ओके, त्यानंतर ग्रुपमध्ये स्मार्ट होम्स, कनेक्टेड ऑफिसेस आणि रिटेल स्टोअर्स. त्यानंतर इंडस्ट्रियल IoT जे इंडस्ट्रीमध्ये यूज होणार, म्हणजे स्काडा, प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स या ऍप्लिकेशनसाठी. त्यानंतर सिटी स्केल आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे सिटी वाईज असेल, राईट. मग सिटीमध्ये काय असतं, CCTV कॅमेराज असतील म्हणजेच पब्लिक सर्व्हिलन्स. त्यानंतर वेस्ट मॅनेजमेंट, ट्रॅफिक मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट, वॉटर डिस्ट्रीब्युशन. ओके, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण IoT यूज करू शकतो. ओके, सो हे 4 टाइप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. जर लिस्ट आउट विचारलं तर तुम्हाला फक्त हे 4 नोट डाऊन करायचे आहेत, पर्सनल, कमर्शियल, इंडस्ट्रियल आणि इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सिटी स्केल. ओके, यातलं कोणतंही एक नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. जस्ट कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी इकडे 2-2 ऍड केलेले आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट. सो अगेन आपण थोडं एक्सप्लेन करू की कन्झ्युमर IoT एक्झॅक्टली आहे काय. सो फर्स्ट टाइप कोणता आहे आपला, कन्झ्युमर IoT. ओके, सो कन्झ्युमर IoT रेफर्स टू द डिव्हाइसेस युज्ड इन एव्हरीडे लाईफ. ओके, कन्झ्युमर IoT म्हणजे काय, असे डिव्हाइसेस जे आपण एव्हरीडे लाईफमध्ये यूज करतो. प्रिमिलरी फॉर पर्सनल यूज. ओके, पर्सनल यूजसाठी जे यूज करतात, लाईक दिस इन्क्लूड स्मार्ट होम अप्लायन्सेस, व्हॉइस असिस्टंट्स, वेअरेबल डिव्हाइसेस. एक्झाम्पल आर स्मार्ट थर्मोस्टॅट्स, होम सिक्युरिटी सिस्टीम अँड फिटनेस ट्रॅकर. ओके, हे झाले तुमचे कन्झ्युमर रिलेटेड IoT, जे पण आपण पर्सनल किंवा हाऊस होल्ड यूजसाठी जे डिव्हाइसेस यूज करतो, दॅट इज युअर कन्झ्युमर IoT. त्यानंतर कमर्शियल. ओके, कमर्शियल म्हणजे काय, जे कमर्शियल किंवा बिझनेस पर्पजसाठी यूज होतात. ओके, सो कमर्शियल IoT यूज इन सेक्टर्स लाईक हेल्थ केअर, ट्रान्सपोर्टेशन. त्यानंतर दिस डिव्हाइस हेल्प्स इन मॉनिटरिंग अँड मॅनेजिंग व्हेरियस ऑपरेशन्स. ओके, जसं की स्मार्ट सिग्नलिंग असेल किंवा IoT बेस्ड टोल सिस्टीम असेल. ओके, सो हे झाले तुमचे कमर्शियल पर्पजसाठी. त्यानंतर याचे एक्झाम्पल कोणते आहेत बघा, स्मार्ट पेसमेकर. ओके, पेसमेकर तुम्हाला माहिती आहे एक मेडिकल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे. ओके, जो हार्टबीटला कंट्रोल करण्यासाठी यूज करतात. ओके, सो पेसमेकर काय झाला, हा रिलेटेड टू हेल्थ केअर. त्यानंतर पेशंट मॉनिटरिंग सिस्टीम असेल किंवा फ्लीट मॅनेजमेंट सोल्युशन असेल, यासाठी कशाचे डिव्हाइस यूज करतो आपण, कमर्शियल IoT. नेक्स्ट आहे तुमचं इंडस्ट्रियल IoT किंवा याला म्हणतात IIoT. ओके, सो आपण आत्ताच एक्सप्लेन केलंय की जे डिव्हाइसेस इंडस्ट्रीमध्ये ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी यूज करतात. सो इंडस्ट्रियल IoT इज अप्लाइड इन मॅन्युफॅक्चरिंग, एनर्जी अँड अदर इंडस्ट्रियल सेक्टर. इट इन्व्हॉल्व्स using IoT devices to enhance efficiency, safety and productivity. ओके, सो बेसिकली इंडस्ट्रीमध्ये IoT काय यूज करतात, फर्स्ट आहे इफिशियन्सी, जे तुम्ही काम करताय, जे तुमची प्रोसेस आहे तिला इफिशियंट बनवण्यासाठी IoT डिव्हाइसचा यूज होतो. सेकंड आहे सेफ्टी. बघा, जिथे क्रिटिकल इंडस्ट्री असतील, जसं की मायनिंग असेल किंवा काही हजार्डस केमिकल रिलेटेड असेल. ओके, ज्या ठिकाणी ज्यादा ह्युमन इंटरॅक्शन किंवा ह्युमन मॉनिटरिंग पॉसिबल नाही, तिथे आपण काय करणार, थ्रू इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आपण तिथे काही IoT डिव्हाइसेस सेट करून त्याचा डेटा कुठेतरी रिमोट लोकेशनला बसून मॉनिटर करू शकतो किंवा त्याला कंट्रोल करू शकतो. ओके, त्यानंतर प्रोडक्टिव्हिटी अगेन, की जिथे तुम्हाला सपोज एखादा डिव्हाइस युझिंग ह्युमन और मॅन्युअल प्रोसेस, तुम्ही जर 5 व्हेकल एका दिवसात बनवत असेल, सपोज एक ट्रक आहे. ओके, सो टाटा मोटर्स एका दिवसात 5 व्हेकल बनवत असेल, तर काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून, प्रोसेसेस इम्प्रूव्ह करून, ऑटोमेशन करून ते काय करू शकतात, त्यांची प्रोडक्टिव्हिटी 5 वरून 50 वरती घेऊन जाऊ शकतात. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ प्रोडक्टिव्हिटी. ओके, त्यानंतर एक्झाम्पल इन्क्लूड डिजिटल कंट्रोल सिस्टीम, त्यानंतर स्मार्ट ॲग्रिकल्चर, त्यानंतर इंडस्ट्रियल बिग डेटा अनालिटिक्स. जसं की IT कंपन्यामध्ये खूप सारा डेटा अनालिसिस करावं लागतात, तर आता मोस्ट ऑफ द ठिकाणी डेटा सायन्सच्या खूप साऱ्या वॅकन्सी असतात. ओके, सो ते काय करतात की तुमचा जो डेटा आहे तो अनालाइज करतात. वेगळे डिव्हाइस असतात, जसं की आता AI आहे, की AI मधून आपण काय करू शकतो, पाहिजे तो डेटा अनालिसिस करू शकतो, त्याची समरी घेऊ शकतो. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ इंडस्ट्रियल IoT, जे मोस्टली इंडस्ट्रीमध्ये यूज होतात. नॉट ओनली इन इंडस्ट्री बट IT इज ऑल्सो वन काइंड ऑफ इंडस्ट्री. ओके, सो हे तुम्हाला इथे समजलंय. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत इन्फ्रास्ट्रक्चर IoT. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, जे आपलं स्मार्ट सिटीज असतील, ट्रान्सपोर्ट असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल. ओके, सो इन्फ्रास्ट्रक्चर IoT इज युज्ड इन स्मार्ट सिटीज टू मॅनेज अँड मॉनिटर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर. मोस्टली अर्बनमध्येच होतं, कारण रुरलमध्ये तितकी जास्त पॉप्युलेशन नसते.
तितक्या सुविधा पण नसतात, राईट. त्यामुळे हा जो IoT डिव्हाइस आहे हा कुठे यूज होतात? मोस्टली स्मार्ट सिटीजमध्ये किंवा अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. त्यानंतर दिस इन्क्लूड सेन्सर फॉर ट्रॅफिक मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट, एनर्जी डिस्ट्रीब्युशन. ओके, सो इन्फ्रास्ट्रक्चर IoT कशामध्ये यूज होतोय? ट्रॅफिक मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट अँड एनर्जी डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर एक्झाम्पल काय आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर सेन्सर मॅनेजमेंट सिस्टीम. सो हे झाले बेसिक टाइप्स, हे सुद्धा टाइप्सच आहेत. ओके, बुक बाय बुक टाइप थोडेसे चेंज होऊ शकतात कारण इथे कुठलेही असं फिक्स टाइप नाही आहेत. ओके, एखाद्याने जर उद्या दुसरं एखादं डिव्हाइस बनवलं, सपोज एखादं स्टॉक मार्केटसाठी IoT बनवलं, तर ते झालं फायनान्शियल IoT डिव्हाइस किंवा फायनान्शियल टाइप्स ऑफ IoT डिव्हाइस. ओके, सो यामध्ये कुठलेही लिमिटेशन्स नाही आहे, त्यामुळे कोणतेही 4-5 टाइप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि पाहिजे तितके टाइप्स तुम्ही तुमच्या मनाने डिवाइड करू शकता, राईट. सपोज मी एखाद्यामध्ये वायफाय यूज करतोय तर वायफाय बेस्ड ऑन कनेक्टिव्हिटी तुम्ही अजून टाइप करू शकता, वायफाय, सेल्युलर नेटवर्क, ब्लूटूथ, झिगबी. ओके, सो या प्रकारे खूप सारे टाइप्सचे IoT डिव्हाइसेस तुमचे होतील. ओके, त्यानंतर खाली आहे प्लॅनेटरी IoT, जसं की सॅटेलाइट कंट्रोल, क्लायमेट कंट्रोल आणि लॉजिस्टिक फ्लीट्स. त्यानंतर मिलिटरी IoT किंवा डिफेन्स IoT म्हणू शकता तुम्ही. मिलिटरी IoT इन्व्हॉल्व्स द ऍप्लिकेशन ऑफ IoT टेक्नॉलॉजी इन डिफेन्स अँड मिलिटरी operations. Okay, so these devices are used for surveillance, reconnaissance and combat support. Okay, reconnaissance is also part of surveillance. Okay, त्यानंतर example include surveillance robot, wearable biometrics for soldiers. Okay, किंवा स्मार्ट GPS ट्रॅकर्स. ओके, सो हे सगळे डिव्हाइस तुमचे येतात अंडर मिलिटरी IoT और डिफेन्स IoT. अजून तुम्ही स्पेस IoT दिलं, अजून काही अदर ऍप्लिकेशन असेल तर त्या सुद्धा टाइप्स यामध्ये येऊ शकतात. सो अशा प्रकारे तुम्हाला टाइप्स ऑफ IoT समजले. अजून खूप सारे टाइप्स आहेत ते आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत, बट कोणतेही 4 ते 5 तुम्हाला फिक्स लक्षात ठेवायचे आणि त्याविषयी तुम्ही 2 ते 3 लाईन इझिली नोट डाऊन करू शकता. जस्ट बाय सीइंग कमर्शियल IoT तुम्हाला समजलं कमर्शियल मध्ये कोणते डिव्हाइस येतात. सो यू नीड टू राईट अकॉर्डिंग टू दॅट. सो अजून काही टाइप्स आपण बघणार आहोत बेस्ड ऑन डिफरंट पॅरामीटर्स. ओके, सो बाय इंटरॅक्शन पॅटर्न्स, राईट. सो एखादा IoT डिव्हाइस जर तुम्ही बनवलं तर ते कोणत्या थिंग सोबत इंटरॅक्ट होतं किंवा कोणत्या डिव्हाइस सोबत होतं, राईट. या बेसिसवर सुद्धा अजून त्याचं क्लासिफिकेशन पडलेलं आहे. आणि फर्स्ट आहे ह्युमन टू थिंग्स, H2T. ओके, किंवा डिव्हाइस टू युजर टाइप आहे आपल्याकडे. ह्युमन टू थिंग्स किंवा डिव्हाइस टू युजर म्हणजे एखाद्या IoT डिव्हाइस पासून एखाद्या ह्युमन पर्यंत तो डेटा ट्रान्सफर करतो. ओके, सो तो झाला तुमचा फर्स्ट टाइप ऑफ IoT. ह्युमन टू थिंग्स मध्ये कोणते डिव्हाइस येतात बघा? ह्युमन्स कंट्रोल डिव्हाइस वाय इंटरफेसेस. एक्झाम्पल स्मार्टफोन ऍप्स फॉर लाईट कंट्रोल, राईट. बघा, जर तुम्हाला एखादा लाईट थ्रू स्मार्टफोन कंट्रोल करायचा असेल तर आपण काय करणार? काहीतरी इनपुट्स देणार त्या ऍपला थ्रू ह्युमन्स, राईट. त्यामध्ये ऑटोमेशन आहे का? नाही. म्हणून हा जो डिव्हाइसचा टाइप आहे हा आहे तुमचा डिव्हाइस टू युजर और ह्युमन टू थिंग्स. ओके, so this involves the communication between IoT and user. Okay, so in this type communication happens between IoT and user or IoT and humans. Okay, the device provide real time updates, notification and alert to users through mobile app, website or other interfaces. Okay, सो या टाईपच्या IoT डिव्हाइसेस मध्ये काय होते की रिअल टाइम डेटा असेल किंवा काही नोटिफिकेशन असेल किंवा अलर्ट्स असतील, राईट, हे तुम्हाला तुमच्या मोबाईल ॲप किंवा वेबसाईट थ्रू तुमच्या युजरला मिळतील. ओके, सो फॉर एक्झाम्पल अ फिटनेस ट्रॅकर सेंडिंग अ डेली ॲक्टिव्हिटी समरीज अँड हेल्थ रिकमेंडेशन टू अ युजर्स स्मार्टफोन. ओके, आपण बघतोय की खूप सारे ट्रॅकर ॲप असतील किंवा आपला वॉच जरी असेल. ओके, सो त्या स्मार्ट वॉचमध्ये काय होतं की आपला जो हार्ट बीट्स असतील किंवा तुमचा स्लिपिंग टाइम असेल हा सर्व रेकॉर्ड होऊन तो काय करेल तुमच्या स्मार्टफोनवरती सेंड करेल. ओके, आणि त्यानंतर आपण तो युजरला ऍक्सेस होईल. ओके, सो फर्स्ट टाइप जो आहे तो तुम्हाला इकडे समजला आहे ह्युमन टू थिंग्स, H2T किंवा डिव्हाइस टू युजर्स. कोणतंही एक नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता, बट यामध्ये काय आहे की एक ह्युमन आहे आणि एक IoT डिव्हाइस आहे आणि दोघांमध्ये कम्युनिकेशन होते. ओके, सो हेच तुम्हाला या टाईपमध्ये सांगायचंय. सेकंड आहे थिंग्स टू थिंग्स किंवा डिव्हाइस टू डिव्हाइस. म्हणजे याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे? एक मशीन असेल, एक IoT डिव्हाइस असेल आणि तो दुसऱ्या IoT डिव्हाइस सोबत कम्युनिकेट करेल. सो या टाईपला आपण काय म्हणतो? थिंग्स टू थिंग्स और डिव्हाइस टू डिव्हाइस. सो याच्यामध्ये काय बघा की ऑटोनॉमस डिव्हाइस कम्युनिकेशन. एक्झाम्पल सॉइल सेन्सर ट्रिगर्स इरिगेशन सिस्टीम. ओके,
जसं की बघा तुम्ही एक IoT बेस्ड सॉइल सेन्सर बनवला आणि तो काय करेल, तुमच्या सॉइल मधली ह्युमिडिटी चेक करेल, त्यावरून तो डिसाईड करेल की तुमचा इरिगेशन सिस्टीम ऑन करायची की ऑफ करायची. ओके, सो हे झालं एक्झाम्पल ऑफ तुमचं डिव्हाइस टू डिव्हाइस IoT टाइप्स किंवा थिंग्स टू थिंग्स IoT टाइप्स. त्यानंतर वेअर हाऊस रोबोट कॉर्डिनेटिंग इन्व्हेंटरी रिस्टॉकिंग. ओके, जसं की बघा एखादा स्लॉट असेल, त्यामध्ये काय होतं की जसं जसं तुमचा स्टॉक कमी होत जातो त्यावेळेस काय करेल, तो एक रोबोट येईल आणि तो ऑटोमॅटिकली त्या रॅकला लोड करत जाईल. ओके, सो हे काय झालं तुमचं अगेन की तुम्ही एकतर एक डिव्हाइस असा असणार जो तुमच्या रॅकमध्ये इन्व्हेंटरी काउंट करेल, दुसरा एक तो कम्युनिकेशन कोणला पाठवेल, ऑटोमॅटिक रोबोटला, जो काय करेल पुन्हा त्या रॅकला फिल करायचं काम. सो या टाईपचं जे IoT डिव्हाइस आहे ते काय झालं तुमचं डिव्हाइस टू डिव्हाइस ऑर थिंग्स टू थिंग्स. इकडे एक गोष्ट लक्षात ठेवा, थिंग्स मीन्स नथिंग बट युअर डिव्हाइस. ओके, काही ठिकाणी थिंग्स असं त्याचं नाव दिलेलं आहे थिंग्स, काही ठिकाणी डिव्हाइस म्हणून कन्सिडर केलेलं आहे. ओके, सो आपण IoTला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतो, म्हणजे थिंग्स म्हणजे काय, एक IoT डिव्हाइस. ओके, सो तुम्ही त्याला थिंग्स म्हणू शकता किंवा डिव्हाइस म्हणू शकता. नंतर लास्ट काय आहे, इन दिस इंटरॅक्शन और कम्युनिकेशन टेक प्लेस बिटवीन मशीन बाय ऑटोमॅटिंग डेटा और प्रोग्राम्स. ओके, सो या टाईपच्या IoT मध्ये काय असतं की एक विशिष्ट प्रोग्राम केलेला असतो जो त्या मशीनला किंवा त्या डिव्हाइसला त्या कॅपेबल बनवतो की तो स्वतः डिसिजन घेऊ शकतो आणि दुसऱ्या एखाद्या IoT डिव्हाइसेस सोबत कम्युनिकेशन करू शकतो. सो नेक्स्ट टाईप काय असणार आहे आपला, थिंग्स टू डेटा. म्हणजे काय होणार, या ठिकाणी एखादा IoT डिव्हाइस तुमचा एखाद्या सेंट्रलाइज डेटा सेंटर सोबत किंवा एखाद्या नेटवर्क सोबत कंटिन्युअस कनेक्टेड असणार. ओके, सो यामध्ये कोणते टाइप्स आहेत ते बघा. फर्स्ट आहे की डिव्हाइस सेंड डेटा टू सेंट्रलाइज प्लॅटफॉर्म फॉर अनालिसिस. ओके, इकडे काय करणार, एक सेंट्रलाइज, जसं की खूप सारे कॅमेरेज आपण बसवले ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी आणि तो सगळा डेटा ते कुठे स्ट्रीम करणार, एखाद्या जिथे तुमच्या ट्रॅफिक मॅनेजमेंटचं सेंटर असेल. ओके, त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण मॉनिटर करू शकता. म्हणजे तो काय झाला तुमचा थिंग्स टू डेटा. ओके, यामध्ये काय असतं बघा, फ्लीट, व्हेकल स्ट्रीमिंग, GPS किंवा लॉग. सो या टाइप मध्ये काय होते की IoT डिव्हाइसेस एका सेंट्रलाइज डेटा सेंटर सोबत किंवा सेंट्रलाइज डेटा प्लॅटफॉर्म सोबत कम्युनिकेट करतात आणि कंटिन्युअसली तुमच्या नंबर ऑफ सेन्सरचा डेटा हा त्या सेंट्रलाइज सिस्टीमला सेंड करत असतात. याचे यूज केस काय बघा, जसं की वाईन टर्बाइन्स रिपोर्टिंग अ परफॉर्मन्स टू क्लाउड बेस्ड डॅशबोर्ड. ओके, जसं आपण बघितलं की आता खूप सारे विंड मिल्स आलेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपण ते इन्स्टॉल केलेले आहेत, राईट. मग त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, त्याचं मेंटेनन्स असेल किंवा त्याचं डेटा लॉगिंग पॅटर्न असेल. ओके, सपोज एखादी विंड टर्बाईन तुम्ही एका ठिकाणी इन्स्टॉल केली आणि पूर्ण एअरमध्ये त्या ठिकाणी प्रॉपर एअर फ्लोच नाही आला जो तुम्हाला पाहिजे होता आणि त्या विंड मिलचं जे आउटपुट आहे एकदम मिनिमम आउटपुट तुम्हाला इंटायर एअर मिळालं, राईट. तर तुम्ही काय करणार, त्या विंड मिलमध्ये ऑलरेडी खूप सारी हाय कॉस्ट असते इन्व्हेस्टमेंट, राईट. इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी असते विंड मिलमध्ये ती खूप जास्त असते आणि ते जर प्रॉपर वर्क करत नसेल, त्यापासून तुम्हाला प्रॉपर एनर्जी मिळत नसेल, तर तुम्ही काय करणार, त्याला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणार जिथे तुम्हाला प्रॉपर एअर फ्लो मिळेल किंवा त्या ठिकाणाहून तुम्हाला मॅक्सिमम एनर्जी जनरेट करता येईल. ओके, सो या अशा गोष्टीसाठी आपण काय करतो, कंटिन्युअस त्याचा जो डेटा असेल पूर्ण एंटायर एअरचा तो मॉनिटर करणार, प्लस त्यामध्ये विंडची डायरेक्शन असेल, विंडची स्पीड असेल. ओके, या सर्व गोष्टीचा काय तयार कराल, तो एक लॉग तयार करेल आणि मग तो डेटा तुमच्या कंट्रोल रूम असेल किंवा सेंट्रलाइज जिथे ज्यांचं ऑफिस असेल त्या ठिकाणी तो कंटिन्युअस सेंड करत राहील. ओके, सो हा एक यूज झाला, ऍप्लिकेशन झालं थिंग्स टू डेटा टाईपच्या IoT डिव्हाइसचं. सपोज एखाद्या ठिकाणी तुम्ही सोलार फार्म बनवलं तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करणार की या ठिकाणी त्याचा आउटपुट किती येते, इफिशियन्सी किती मिळते तुम्हाला, दिवसाच्या किती वेळेस इथे चांगला आणि व्यवस्थित प्रकाश असतो, राईट. लाईट एनर्जी किती वेळा अवेलेबल असते, त्याची डायरेक्शन काय असते. ओके, सो या सर्व डेटा अनालिसिस करण्यासाठी आपण काय करतो, थिंग्स टू डेटा या टाईपच्या IoT डिव्हाइसेस यूज करतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे थिंग्स टू इन्फ्रास्ट्रक्चर, H2T. ओके, हा फोर्थ टाईप आहे. आपण काय बघतोय, टाइप्स ऑफ IoT बेस्ड ऑन इंटरॅक्शन पॅटर्न. ओके, सो यामध्ये बघा काय आहे की डिव्हाइस इंटरॅक्ट विथ पब्लिक प्रायव्हेट इन्फ्रास्ट्रक्चर लाईक कनेक्टेड कार्स कम्युनिकेटिंग विथ ट्रॅफिक ग्रिड्स. ओके, हा एक टाईप झाला. बघा टेस्लाचे जर आता आपल्याकडे पण टेस्लाचं शोरूम आलंय, तर त्यामध्ये काय असतं की जेव्हा पण तुम्ही ती कार एखाद्या रोडवरून ड्राईव्ह करता तर ती कार काय करते की जो बेसिक डेटा असेल रोडचा
काही टर्न्स असतील त्या ठिकाणी तुमची स्पीड किती होती, किंवा काही ठिकाणी ऑब्स्टॅकल्स असतील, स्कूल असेल, हॉस्पिटल असेल, ओके. हा सर्व डेटा ती कार ऑटोमॅटिकली कनेक्ट करते. आणि ज्यावेळेस त्या रोडना एखादी दुसरी कार येत असेल, राईट, त्यावेळेस तो डेटा ती एखाद्या सेंट्रलाइज सिस्टीम सोबत शेअर करते, प्लस अदर कार सोबत सुद्धा. म्हणजे जेव्हा दुसरी कार त्या रोडवरून जात असेल, तिला ऑटोमॅटिकली माहित असेल की या रोडची कंडिशन्स काय आहे, कुठे ब्रिज आहेत, ओके. सो या टाईपचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे, याला कनेक्टेड कार सुद्धा म्हणतात. सो यामध्ये पण काय यूज होतो, IoT डिव्हाइसेस फॉर कम्युनिकेटिंग विथ अदर कार और कम्युनिकेटिंग विथ अदर नेटवर्क, ओके. किंवा हा डेटा तो एखाद्या सेंट्रलाइज सिस्टीमला पाठवू शकतो, ओके. सो हे झालं तुमचं कनेक्टेड कारचं ऍप्लिकेशन. त्यानंतर सेम डेटा तुम्ही ट्रॅफिक सिग्नलला सुद्धा पाठवू शकता की कोणत्या रोडवर किती ट्रॅफिक आहे, आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही तुमचे सिटी मधले रोड रिरूट करू शकता, स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट करू शकता, ओके. सो जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वॉटर मॅनेजमेंट सुद्धा आपण आता बघितलं की काही ठिकाणी स्मार्ट मीटर्स आलेत वॉटर मॅनेजमेंटसाठी, राईट. जर एखाद्या पर्टिक्युलर सोसायटीमध्ये जास्त पाणी जात असेल तर तिकडे आपण एक्स्ट्रा लाईन टाकू शकतो, किंवा अजून काही ऑटोमेशन प्रक्रिया असेल, किंवा अजून काही ॲडिशनल लाईन ॲड करू शकतो, ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तुमच्या स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन असेल, वॉटर डिस्ट्रीब्युशन असेल, वेस्ट मॅनेजमेंट, या सर्व गोष्टीमध्ये सुद्धा आता IoT ॲप्लिकेशन्स यूज होतात. त्यानंतर बघा, इमर्जन्सी व्हेकल क्लिअरिंग ट्रॅफिक लेन्स वाय सिटी IoT सिस्टीम, ओके. जसं की आता आपण बघतो काही ठिकाणी डेडिकेटेड लेन असतात ॲम्ब्युलन्ससाठी किंवा काही इमर्जन्सी व्हेकलसाठी. जसं की आपली ॲम्ब्युलन्स असेल किंवा फायर ब्रिगेड असेल, राईट. हे झाले तुमचे इमर्जन्सी सर्व्हिसेस. सो यासाठी सुद्धा डेडिकेटेड लेन सिटीमध्ये असतात, किंवा आपण ते तयार करू शकतो युझिंग IoT डिव्हाइसेस, ओके. सो दिस इज द वन टाईप कॉल्ड थिंग्स टू इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे एक IoT डिव्हाइस पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरला कनेक्ट केलेलं आहे, ओके. सो हे झाले बेसिक टाइप्स ऑफ IoT. सो अजून काही टाईप जर बघायचे असेल तर बघा, इकडे अजून एक आहे की बाय डेटा फ्लो ऑफ आर्किटेक्चर, ओके. सो IoT डिव्हाइसचं आर्किटेक्चर कसं आहे, डेटा कसा फ्लो होतो, सेम आता जसं आपण बघितलं, सिमिलर काइंड्स ऑफ टाईप्स अजून पण आहेत. खूप डिटेलमध्ये तुम्हाला यामध्ये विचारणार नाहीये, कोणतेही बेसिक टाईप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, आपण आधीच डिस्कस केलं हे, ओके. सो अकॉर्डिंग टू डेटा फ्लो आर्किटेक्चर, अगेन फर्स्ट वन आहे सेंट्रलाइज और क्लाउड सेंट्रिक टाइप्स ऑफ IoT, ओके. सो याचं स्ट्रक्चर कसं असतं की ऑल डेटा राउटेड टू सेंट्रल क्लाउड सर्व्हर फॉर प्रोसेसिंग, ओके. एक पूर्ण जे तुमच्या IoT डिव्हाइसेस आहेत त्याचा जो डेटा असणार तो कुठे येणार, एका सेंट्रल क्लाउडला येणार किंवा सेंट्रल सर्व्हरला येणार, ओके, फॉर प्रोसेसिंग. तर याच्यात काय असतं की सिम्प्लिफाय मॅनेजमेंट, पॉवरफुल आणि अनालिटिक्स, ओके. काय होतं की या टाईपचे जे IoT डिव्हाइस असतात त्याच्यामध्ये काय होतं, खूप सिम्प्लिफाय स्ट्रक्चर आहे की तुमचा हा एक सेंट्रल सर्व्हर आहे, राईट, आणि इकडे खूप सारे तुमचे IoT डिव्हाइसेस आहेत, ओके. आणि या सर्व IoT डिव्हाइसेसचा डेटा तुमच्या सेंट्रल सर्व्हर असेल किंवा डेटा प्रोसेसिंग असेल या ठिकाणी येते, ओके. आणि या ठिकाणून तुम्ही काय करताय, मग त्यावरती अनालिटिक्स परफॉर्म करताय, डेटाला प्रोसेस करताय, त्याला अनालाइज करताय, ओके. सो या टाईपचं जे ॲडव्हान्टेजेस काय आहे की सिम्प्लिफाईड मॅनेजमेंट आहे, आणि तुम्ही पूर्ण सेन्सरचा डेटा कम्पेअर करू शकता, त्याला मॅनेज करू शकता, ओके, आणि कंपॅरेटिव्ह त्याचं अनालिसिस करू शकता, ओके. सो हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. आणि याच्यामध्ये कॉन्स काय असतो की लॅटन्सी, त्यानंतर बँडविड्थ, कॉस्ट, त्यानंतर सिंगल पॉईंट ऑफ फेल्युअर, ओके. सो लॅटन्सी काय असते की बघा, सपोज आता हा एक IoT डिव्हाइस आहे आणि इथे एक IoT डिव्हाइस आहे, ओके. सो या दोन डिव्हाइसला जर कम्युनिकेशन करायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, फर्स्ट हा डेटा तुमच्या सेंट्रल सर्व्हरला जाईल, त्यानंतर या ठिकाणाहून पुन्हा सेंट्रल सर्व्हर टू सेकंड IoT डिव्हाइसेस. यामुळे काय होईल, तिथे थोडासा डिले तयार होईल, ओके. सो हे त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. त्यानंतर कॉस्ट, बँडविड्थ, ॲडिशनल बँडविड्थ लागते, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या मेन सर्व्हरला डेटा सेंड करावा लागतो. त्यानंतर हिस्टोरिकल याचा यूज कुठं होतो, तर हिस्टोरिकल एनर्जी युजेस अनालिसिस इन स्मार्ट ग्रिड, ओके. सो जे सेंट्रलाइज IoT डिव्हाइसेस किंवा सेंट्रलाइज जे आर्किटेक्चर आहे IoT डिव्हाइसचं ते तुमच्या स्मार्ट ग्रिड सिस्टीममध्ये यूज होतं. त्यानंतर अकॉर्डिंग टू डेटा फ्लो आर्किटेक्चर, सेकंड टाईप आहे तुमचा डिसेंट्रलाइज, एज और फॉग, ओके. सो डिसेंट्रलाइज आर्किटेक्चर म्हणजे काय की डेटा प्रोसेस लोकली ॲट
इच डिव्हाइस गेट. म्हणजेच आता काय होणार की तुमचं जे डेटाचं प्रोसेसिंग आहे हे तुमच्या IoT डिव्हाइसमध्ये इटसेल्फ होणार. ओके, यासाठी तुम्हाला हा डेटा कुठेही एखाद्या सेंट्रलाइज सर्व्हरला ट्रान्सफर करायची गरज नाही. ओके, आणि यामुळे काय होतं की तुमचा जो डेटा प्रोसेसिंग स्पीड असेल ती फास्टर असेल, कारण ज्या ठिकाणी तुम्ही डेटा सेन्स करताय त्याच डिव्हाइसमध्ये तुमचा डेटा प्रोसेस सुद्धा होतोय. ओके, सो रिअल टाइम रिस्पॉन्स याच्यामध्ये मिळतो आणि बँडविड्थ रिड्यूस होते. त्यानंतर याचे कॉन्स काय आहेत की लिमिटेड कम्प्यूट पॉवर आणि कॉम्प्लेक्स ऑर्केस्ट्रेशन. ओके, सो लिमिटेड कम्प्यूट पॉवर का, बघा एखादा जर IoT डिव्हाइस असेल तर त्यामध्ये आपण एक छोटासा कंट्रोलर किंवा प्रोसेसर यूज करतो, राईट. सो त्याची जी प्रोसेसिंग पॉवर असेल ती लिमिटेड टू दॅट डिव्हाइस असेल. बट इन केस ऑफ सेंट्रलाइज क्लाउड सेंट्रिक और सर्व्हर, ओके, सो डेटा सेंटर आणि सर्व्हरमध्ये काय असतं की खूप सारे कम्प्युटर्स तिथे यूज होतात, अनलिमिटेड प्रोसेसिंग पॉवर असते, अनलिमिटेड डेटा स्टोरेज कॅपॅसिटी असते. त्यामुळे तिथे तुम्हाला काय करता येतं की पाहिजे तितकी कॅल्क्युलेशन्स, पाहिजे तितके अनालिसिस तुम्ही करू शकता. बट डिसेंट्रलाइजमध्ये काय होतंय की कम्प्युटिंग डिव्हाइस लेवलला होते. सो त्यामुळे इकडे काय होईल, लिमिटेड कम्प्युटिंग पॉवर तुम्हाला मिळते. त्यानंतर हा जो आहे डिसेंट्रलाइज, हा कुठे यूज करतात, ऑटोनॉमस व्हेकल मेकिंग कोलिजन अवॉइडन्स डिसिजन. ओके, बघा की जे अडास असेल किंवा ऑटोमॅटिक कार असेल, राईट, तर काय करणार की समोर काही ऑब्स्टेकल आला तर तो तुमचा डेटा घेऊन कुठेतरी एखाद्या सर्व्हरला पाठवणार का, नाही. तो त्याच ठिकाणी त्यावरती प्रोसेस करणार, अनालाइज करणार आणि बेस्ड ऑन डिसिजन घेणार की तुम्हाला स्पीड कमी करायची की ब्रेक अप्लाय करायची की गाडी साईडला घ्यायची. ओके, सो हे झालं डिसेंट्रलाइज. ओके, बट इन सेंट्रलाइज मध्ये तो काय करेल, सपोज की जो आपण बघितलं की रोड विषयी जो डेटा असेल, राईट, तो डेटा त्याला सेंट्रलाइज सर्व्हरला पाठवायचा आहे, तिथे त्याला डिसिजन घ्यायचं नाहीये. ओके, बट इन केस ऑफ ऑटोनॉमस ड्रायव्हिंग तो काय करेल, तुमचं त्याच ठिकाणी डिसिजन घेईल. त्यानंतर हायब्रिड म्हणजेच काय, एज टू क्लाउड. ओके, सो हायब्रिडचं स्ट्रक्चर कसं असतं बघा, क्रिटिकल डेटा प्रोसेस ॲट एज अँड नॉन अर्जंट डेटा सेंड टू क्लाउड. ओके, बघा ह्या दोघांच्या मधला सेंट्रलाइज मध्ये काय होतंय की प्रत्येक वेळेस डेटा घ्यायचा, सर्व्हरला पाठवायचा. डिसेंट्रलाइज मध्ये काय होतंय, डेटा घ्यायचा, तिथेच प्रोसेस करायचा आणि ऍक्शन घ्यायची. बट हायब्रिड मध्ये काय आहे की दोन्ही पण केसेस आहेत. जर डेटा क्रिटिकल असेल तर प्रोसेस ॲट एज, म्हणजेच त्याच ठिकाणी डेटा प्रोसेस होणार. पण डेटा जर नॉन अर्जंट असेल तर तो काय करणार, क्लाउडला पाठवणार. सो यामुळे काय होतं, तुमचा जो डिव्हाइस असेल तो इफिशियंट बनतो किंवा तो प्रत्येक ऍप्लिकेशनसाठी तुम्ही यूज करू शकता. सो याच्यामध्ये काय मिळाल तुम्हाला, बॅलन्स, स्पीड अँड डीप अनालिटिक्स, म्हणजे दोन्ही गोष्टी मिळणार. स्पीड बॅलन्स का, कारण जर क्रिटिकल असेल डिसिजन तर तो त्याच ठिकाणी घेणार. आणि डीप अनालिटिक्स म्हणजे काय, जो तुमचा डेटा नॉन अर्जंट आहे त्याला तो सर्व्हरला पाठवून त्यावरती डीप अनालिसिस करू शकतो. त्यानंतर रिक्वायर्ड सॉफिस्टिकेटेड डेटा राउटिंग लॉजिक. ओके, सो याचा हा कॉन्स आहे की त्याला सॉफिस्टिकेटेड डेटा राउटिंग लॉजिक लागतं. त्यानंतर हा याचे यूज केसेस काय, तर फॅक्टरी रोबोट परफॉर्मिंग रिअल टाइम सेफ्टी चेक्स, हा झाला एज. रिअल टाइम सेफ्टी चेक्स, काही प्रॉब्लेम असेल तर त्याच ठिकाणी करेक्ट करणार. आणि वेल स्ट्रीमिंग परफॉर्म लॉग टू क्लाउड फॉर प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स, आणि जो ॲडिशनल डेटा आहे तो काय करणार, क्लाउडला सेंड करणार. ओके, सो हा झाला टाइप्स ऑफ IoT बाय डेटा फ्लो आर्किटेक्चर. ओके, सो अजूनही खूप सारे टाइप्स आहेत, तुम्ही बघू शकता. ओके, सो लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा या चॅप्टरचे अपलोड करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला पूर्ण लेक्चर बघायचे असेल IoTचे तर आजच आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता फक्त ₹59 मध्ये.